मिस्टर अँड मिसेस या नाटकाच्या वादाला आता एक वेगळंच वळण लागलंय। वकिलांवरती अश्लील भाषा वापरल्याचा आरोप चुकीचा आहे, त्यामुळे वकिलांची बदनामी झाली असून या कलाकारांनी उद्यापर्यंत बार असोसिएशनची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा पुणे बार असोसिएशनने इशारा दिलाय। पुणे बार असोसिएशनसाठी शुक्रवारी संध्याकाळी टिळक स्मारक मंदिरामध्ये मिस्टर अँड मिसेस नाटकाचा खास शो आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी प्रेक्षकांमधून अश्लील शेरेबाजी झाल्यामुळे नाटकाचा प्रयोग थांबवण्यात आल्याचा आरोप यातील कलाकार चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांनी केला होता। कलाकारांचा आरोप पुण्याच्या बार असोसिएशनने फेटाळला। मिस्टर अँड मिसेस नाटकाचा जो प्रयोग झाला त्या प्रयोगाच्या संदर्भात त्या कलाकारांनी केलेल्या ज्या कमेंट्स आहेत, ट्विटर असतील किंवा फेसबुकवर असतील, या कमेंट्स आणि प्रत्यक्ष घटना, अशा कोणत्याही प्रकारची घटना प्रत्यक्षरित्या घडलेली नाही। त्या ठिकाणी कोणताही अपमान होईल किंवा कोणाला अश्लाघ्य वाटेल अशा प्रकारचं कोणतंही वर्तन वकिलांकडून कोणाही वकिलांकडून झालेलं नाही। आणि ही कॉमेंट ऐकून आम्हीच आश्चर्याचा आम्हाला धक्का बसलेला आहे। त्यानंतर त्यांचे आम्ही सत्कार देखील केले। सत्कार केल्यानंतर ते एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे 1 वाजेपर्यंत आम्ही बरोबर होतो। त्यानंतर ते निघून गेले। त्यांनी कोणत्या प्रकारे जर असं कोणतंही वर्तन झालेलं असतं, त्यांच्या काही भावना दुखावल्या असत्या तर आम्हाला सांगणं त्यांचं काम होतं। अशी कोणतीही भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली नाही। आणि बार असोसिएशन, पुणे जिल्हा बार असोसिएशन ही 14 ते 15 हजार वकिलांची संघटना आहे। याला अत्यंत पूर्व इतिहास आहे आणि सर्व जे वकील बांधव आहेत आमचे, ते अत्यंत चांगल्या प्रकारे दरवर्षी हा नाटकाचा प्रयोग एन्जॉय करत असतात। अशी कोणतीही घटना घडलेली नाही आहे। त्यामुळं त्या कलाकारांना माझी बार असोसिएशनच्या वतीने उलट विनंती आहे की त्यांनी जर मंगळवारपर्यंत या घटनेची चुकीची जी काय आपल्याला माहिती दिली किंवा बदनामीकारक जे काय वर्तणूक केलेली आहे बार असोसिएशनवरती, त्याची त्यांनी सपशेल विनाशर्त माफी मागावी मंगळवारपर्यंत। जर तसं त्यांनी मागितलं नाही तर त्यानंतर मात्र त्यांना कायदेशीर कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही।